नमस्कार. टिटबिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्याची मी 2 कारणांमुळे खूप वाट बघते बरं का. एक म्हणजे ऑफकोर्स आंबा आणि दुसरं म्हणजे सांडगी मिरची बनवण्यासाठी. वाळवणाचे पदार्थ मी दरवर्षी बनवते, पण त्यातला माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ तो म्हणजे सांडगी मिरची. सांडगी मिरची जेव्हा आपण बनवतो ना, तेव्हा घरामध्ये ती मिरची वाळेपर्यंत जो सांडगी मिरचीचा असा वास सुटलेला असतो तो म्हणजे आहाहा, काय सांगू मी. तर आपण आज या व्हिडिओमध्ये सांडगी मिरची अगदी पटापट झटपट कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर सांडगी मिरची बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण आता इथे पाहून घेऊया. हे सर्व साहित्य खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाणासह मिळेल. तर सांडगी मिरची बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो ही अशी छान सांडगी मिरची घेतली आहे. ही तुम्हाला मार्केटमध्ये मंडईमध्ये सहजपणे मिळून जाईल. त्यानंतर इथे मी साधारण 8 ते 10 लिंबांचा रस हा काढून घेतला आहे. त्यानंतर इथे 6 चमचे मोहरीची डाळं आहेत. किराणा मालाच्या दुकानात आरामात मिळून जाईल. 2 चमचे मेथ्या आहे. 1 चमचा हिंग, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद आहे. 2 चमचे जिरे घेतलेले आहेत आणि 2 वाट्या धणे इथे मी घेतलेले आहेत. सांडगी मिरची बनवायला अगदी सोपी आहे आणि हे सगळं अर्धा किलोचं प्रमाण आहे. हे सारं प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता काय करायचं, या ज्या आपण मिरच्या घेतल्यात की नाही, या मिरच्यांना उभा छेद देऊन घ्यायचा, उभा चीर देऊन घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण मिरचीला उभं चिरून घ्यायचं आहे. बरेचसे जण याच्या आतल्या बिया ज्या असतात त्या बियासुद्धा काढून टाकतात, पण बिया जर काढून टाकल्या तर मिरचीचा तिखटपणा अगदीच कमी होतो. त्यामुळे मी इथे या बिया काढत नाही आहे. आणि मिरचीची देठंसुद्धा मी इथे काढत नाही आहे बरं का, कारण मिरचीला जर देठं ठेवली ना तर ती मिरची दिसायला खूप छान दिसते. त्यामुळे मी इथे मिरचीची देठं काढत नाही आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्या या ज्या सांडगी मिरच्या आहेत त्यांना उभा चीर देऊन घेऊयात. आणि हो, एक गोष्ट मी सांगायची विसरले, ते म्हणजे या मिरच्या मी स्वच्छ पाण्याने धुवून पूर्णपणे कोरड्या करून घेतल्यात. लक्षात घ्या, मिरच्या या पूर्णपणे कोरड्याच असाव्यात. तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांना असं उभं चीर देऊन घेतली आहे. आता आपण त्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला लागतो तो बनवून घेऊयात. सांडगी मिरचीचा मसाला बनवण्यासाठी आता मी गॅसवर इथे एक कढई घेतली आहे आणि आता या कढईमध्ये आपण घालूयात 2 वाट्या धणे. हे धणे आपण मंद आचेवरती त्यांचा रंग बदलेपर्यंत छान भाजून घेऊया. गॅसची फ्लेम ही बारीक असावी, मंदच असावी. तर इथे तुम्ही पाहू शकता धण्यांचा रंग बदलला आहे. धणे छान आपले मंद आचेवरती भाजले गेले आहेत. तर आपण या धण्यांना आता एका डिशमध्ये साईडला काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये मी इथे 4 चमचे जिरे घेतले आहेत आणि या जिऱ्यांना सुद्धा आपण मंद आचेवरतीच छान जिऱ्यांचा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया. तुम्हाला तर माहितीच आहे, धणे आणि जिरे भाजताना घरामध्ये किती छान वास सुटतो ते. मी या वासाला उन्हाळ्याचा वास म्हणते. आंब्याचा वास, वाळवणाच्या पदार्थांचा वास, आहाहा. तर आपले जिरेसुद्धा इथे भाजले गेले आहेत. त्यांनासुद्धा आपण साईडला इथे काढून घेऊया. आता त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी 2 चमचे मेथ्या घेतल्या आहेत. या मेथ्यांनासुद्धा आपण रंग बदलेपर्यंत मंद आचेवरतीच छान भाजून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता मेथ्यांचा रंग बदलला आहे. मेथ्यांना सुद्धा आपण साईडला काढून घेऊया. आता त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी 6 चमचे ही मोहरीची डाळं घेतली आहेत. ही जी मोहरीची डाळं आहेत ती तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात किंवा कोणत्याही मॉलमध्ये आरामात मिळून जातील. तर आता या मोहरीच्या डाळांना सुद्धा आपण त्यांचा रंग बदलेपर्यंत मंद आचेवरतीच छान भाजून घेऊयात. तर मोहरीच्या डाळांचा रंग इथे बदलला आहे, म्हणजे ती भाजून झाली आहे. तर तिला सुद्धा आपण इथे साईडला काढून घेऊया.
त्यानंतर हे जे आपण भाजलेले सगळे पदार्थ होते की नाही, याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. काही वेळानंतर तुम्ही इथे पाहू शकता, हे भाजलेले जे आपले पदार्थ होते ते पूर्णपणे थंड झाले आहेत. त्यानंतरच आता आपण इथे पुढल्या कृतीस सुरुवात करू. तर हे जे भाजलेले पदार्थ आहेत ते आपण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे. तर आता माझा जो मोठा मिक्सर आहे की नाही, त्यामध्ये नीट बारीक होत नाही, म्हणून मी इथे छोटा मिक्सर वापरते आहे आणि त्यामध्ये याची पूड करून घेते. पण लक्षात घ्या, एकदम बारीक भुकटी नाही करायची, थोडंसं असं इथे भरडसरच बारीक करायचं. तर अशा प्रकारे मी या सगळ्या पदार्थांना भरडसर असं इथे बारीक करून घेते आणि त्यानंतर आपण बघूयात पुढे काय करायचं ते. तर अशा प्रकारे मी इथे सगळे पदार्थ भरडसर बारीक करून घेतलेत. त्यानंतर आपण यामध्ये घालूयात 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि या सगळ्याला आपण छान एकत्र करून घेऊया. त्यानंतर आता काय करायचं, तर इथे मी 7 ते 8 लिंबांचा रस काढून घेतलाय. एकदम हा सगळा रस यामध्ये नाही घालायचा, थोडा थोडा करत आपण यामध्ये हे लिंबाचा रस घालू आणि त्याला छान एकत्र करून घेऊ. एकदम जर तुम्ही इथे रस घातला तर काय होईल, हे जे मिश्रण आहे हे पातळ होऊ शकतं. मग ते पातळ मिश्रण मिरचीमध्ये भरलं जाणार नाही. त्यामुळे थोडा थोडा रस घालायचा, जेवढा लागेल तेवढा. मिश्रण असं छान घट्ट व्हायला पाहिजे, छान एकत्र व्हायला पाहिजे. तर आपण इथे थोडा थोडा करत लिंबाचा रस घालून याला छान एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊयात. तर आता मिरच्यासुद्धा चिरून तयार आहेत, मसालासुद्धा रेडी आहे. आता काय करायचं, तर फक्त हा जो बनवलेला मसाला आहे तो मिरचीमध्ये भरून घ्यायचा. तर मिरचीमध्ये अगदी दाबून दाबून छान हा मसाला भरून घेऊयात आणि या मिरचीला असं थोडंसं नंतर प्रेस करायचं, म्हणजे तो मसाला त्यातून खाली पडत नाही. आणि मसाला अगदी दाबून दाबून भरायचा बरं का, नाहीतर मग मसाला वाळला ना की काय होईल, तो त्या मिरचीमधनं पडून जाईल. त्यामुळे अगदी दाबून दाबून हा मसाला आतमध्ये भरायचा, काठोकाठ भरायचा, बिलकुल कंजूसी नाही करायची मसाला भरण्यात. आणि छान अशा प्रकारे आपण या सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या भरून घेऊयात. सगळ्या मिरच्यांमध्ये आता आपला मसाला भरून तयार आहे आणि या मिरच्या किती सुंदर दिसत आहेत बघा, वासही अगदी गरभर छान सुटतो बरं का. तर आता या मिरच्यांना आपण 5 ते 6 दिवस कडक उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचं. 6 ते 7 दिवसानंतर तुम्ही इथे पाहू शकता, आपल्या या सांडग्या मिरच्या छान कडक वाळून झालेल्या आहेत. एखाद मिरची मी तुम्हाला तळूनही दाखवते. तर एका कढईमध्ये मी असं छान तेल घेतलंय आणि त्यामध्ये ही एक मिरची तळून तुम्हाला दाखवते. खूप सोपी रेसिपी आहे, मी अगदी दरवर्षी नक्की न चुकता बनवते. तुम्ही जर काही वेगळ्या पद्धतीने सांडगी मिरची बनवत असाल तर ती रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छान छान रेसिपीजसह. तोपर्यंत खा प्या मजा करा. थँक्स फॉर वॉचिंग.